नमस्कार। आज ग्रामपंचायत दापोडे येथे 26 जानेवारी निमित्ताने 26 जानेवारीचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला। भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन कार्यक्रम ग्रामपंचायत दापोडे, जिल्हा परिषद दापोडे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाच्या माध्यमातून झेंडा वंदन करण्याचा मान दापोडे गावचे परंपरेनुसार व शासन आदेशानुसार गावच्या प्रथम नागरिक विद्यमान सरपंच श्रीमती संध्या गणेश पाटील यांच्या हातून झेंडा फडकवण्यात आला। हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरपंच श्रीमती संध्या गणेश पाटील, उपसरपंच दत्ता दशरथ पाटील, सदस्य विजय गोपीनाथ पाटील, सदस्य विकी चंद्रकांत पाटील, सदस्य मोहन सुखीर पाटील, सदस्य कविता संतोष पाटील व मुख्याध्यापक धनश्री मेसी मॅडम व त्यांचे शिक्षक वृंद यांनी विशेष मेहनत घेतली। या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरिष्ठ लिपिक दुर्वन विठ्ठल पाटील यांनी केलं व शिक्षिका सुषमा आडा मॅडम यांनी केलं। तसेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून नियोजनासाठी ग्रामपंचायत कर्मचारी वृंद तसेच कार्यक्रमासाठी ग्रामस्थ, महिला मंडळ, वीर तानाजी क्रीडा मंडळाचे सर्व कार्यकर्ते कार्यक्रमात उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला। तर चला पाहूया। सन्माननीय भरत पाटील साहेब, माजी सरपंच सन्माननीय प्रेरणा पाटील, माजी सरपंच सौ कमला रवींद्र पाटील मॅडम, माजी सरपंच सौ जयश्री आणि पाटील मॅडम, महादेवी महिला मंडळाचे अध्यक्ष सौ कामिनी दुर्वन पाटील मॅडम, माजी सरपंच सौ रीना हरिदास पाटील मॅडम, यानंतर गावदेवी महिला मंडळाचे ज्येष्ठ। आजचा हा दिवस मंगलमय दिवस, आजचा हा पवित्र क्षण, आजचा हा सोहळा केवळ उत्सव नाही तर आपल्या अस्मितेचा, स्वातंत्र्याचा आणि लोकशाहीचा मूल्यांचा गौरव करणारा महाउत्सव आहे। या
माती शहीदांचे रक्त मिसळलेल्या आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे. आणि आजचा खरोखरच हा उत्सव आहे. मी जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी रणजित विनोद ओगले इयत्ता 8वी या विद्यार्थ्यांना विनंती करतो की आजच्या या झेंडा वंदनाच्या मानकरी झेंडा वंदनासाठी मी दापोडे गावच्या प्रथम नागरिक विद्यमान सरपंच श्रीमती संध्या गणेश पाटील मॅडम यांना आदरपूर्वक झेंडा वंदनासाठी आपण घेऊन यायचं आहे. शुरू करेंगे, शुरू कर. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाये तव जय गाथा जन गण मंगलदायक भाग्य विधाता जय हे महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा विधिनामा तुझी मुडी गडगडणाऱ्या नभा आसमानाच्या सुरतानीला जबाब देती जिभा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय माझा जय विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा सरसाने वाला वीरों को हर्षाने वाला है हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा शान नैसर्गिक जाने भारताचे लोक भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्या सर्व नागरिकांना आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः परत अर्पण करीत आहोत. जय हिंद. वंदनीय प्राणप्रिय ही माय मराठी आमची हा आमचा आहे. इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की. वंदे मातरम. मिलते हैं कंधे कदमों से कदम मिलते हैं हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते. महिला मंडळाचे अध्यक्ष बाकी सगळ्यांना विराजमान व्हायचं आहे. चला माजी उपसरपंच
गणेशाचं पूजन विद्युत देवता पूजनाचा कार्यक्रम आपण पूजन करणं घराची गोष्टी मिळत आपण पूर्ण करायचा आहे. त्यानंतर आशा सेविका महादेवी महिला मंडळाच्या ज्येष्ठ अध्यक्ष आहे या काकू समाजसेवक तर हरिभाग पारायण सरस्वती मातेचं पूजन त्यानंतर सावित्रीबाई फुलेच्या प्रतिमेचं पूजन It's first time with you only. Republic Day is National Festival of India. Thank you. संध्याकाळची वेळ होती. आईसाहेब आपल्या वाड्याच्या कक्षातून बाहेर बघत उभ्या होत्या. सोनेरी किल्ल्याच्या प्रकाशात एक अवडबरी किल्ला दिसत होता. प्रचंड अवघड किल्ला आणि ऐबेद किल्ला. त्या किल्ल्याचे नाव होते कोंढाणा. त्या किल्ल्यावर मोगलांचं हिरवं निशाण फडकत होतं. हा किल्ला आपल्या सर्जत का नाहीये या विचारात आईसाहेब मग्न होत्या. तेव्हा तिथे शिवबा आले आणि म्हणाले, आईसाहेब काय आपल्या मनात? आईसाहेब म्हणाल्या, त्या किल्ल्यावरचं हिरवं निशाण मला बोलतंय. 26 January and we are celebrating 77th Republic Day. Republic Day is a national festival of India. We celebrate this day with great joy and happiness on this day. The Constitution of India. रयतेच्या शिक्षणासाठी निर्मिली ज्यांनी ज्ञान मंदिर, रयतेच्या शिक्षणासाठी निर्मिली ज्यांनी ज्ञान मंदिर, थोर ते शिक्षण महर्षी नाव त्यांचे कर्मवीर, थोर ते शिक्षण महर्षी नाव त्यांचे कर्मवीर. अथक परिश्रमाने ज्ञानगंगा पोहोचवली घरोघरी, अथक परिश्रमाने ज्ञानगंगा पोहोचवली घरोघरी. वैदिक मान कार्य त्यांचे देते आम्हाला उदाहरण. आणि आपण अधिकाधिक शिक्षण घेऊन भारताचे योग्य नागरिक
तुम्हें दिखाए झांकी हिंदुस्तान की, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की। नमस्कार